हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण एकादशी स्पेशल उपवासाची एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत. यामध्ये ना साबुदाणा घातला आहे, ना भगर घातली आहे. एकदम नवीन आहे बरं का. अतिशय कुरकुरीत आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही हे बनवा, एकदम लवकर होते, खायला बी टेस्टी लागते. तर चला आता हे कशी बनवली आहे ते बघूया. तुम्ही ना चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल. उपासाची मस्त अशी चेंडवासारखी कुरकुरीत रेसिपी बनवण्यासाठी हे 3 बटाटे मी हे उकळून घेतले. आता याची साल काढून घेऊया. उपासाच्या भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भगरचे पण आहेत आणि साबुदाण्याचे पण आहेत. भजी आहेत, उत्तप्पा आहे, उपासाचा उपमा आहे, बरंच काही आहे. एकदम वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवल्या आहे, कमी साहित्यामध्ये आणि पटकनी होणाऱ्या. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. त्याच्या लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही बघू शकता. आता तिन्ही बटाट्याची अशी साल काढून घेते मी. आता तिन्ही बटाट्याची साल काढून घेतली. आता एक भांडं घेतलं, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं मीठ चवीपुरतं आणि 1 छोटा चम्मच जिरा. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान आपल्याला याचं असं बेटर तयार करून घ्यायचं आहे. पाणी एकदमच जास्त नाही टाकायचं, पाण्याचा वापर एकदम थोडा थोडाच करूया. तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही भगर जे आहे भगरीला एकदम बारीक करून घ्यायचं आणि तेव्हा याचं असं बेटर तयार करून घ्यायचं. आता हे थोडंसं घट्ट वाटते तर आणखी थोडंसं पाणी टाकलं मी आणि असं गोल गोल फिरून घ्यायचे, ज्या गाठा वगैरे नाही राहिल्या पाहिजे. जास्त पातळ पण नाही करून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता याची जे कन्सिस्टन्सी एकदम अशी थिक झाली आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. एक मिक्सरचं भांडं घेतलं. आता 1 वाटी मी शेंगदाणे घेतले. शेंगदाण्याला मी भाजून घेतलं आणि हलकेसे साल वगैरे काढून घेतली. आता हे मिक्सरमधून मी फिरून घेते शेंगदाणे. आता जे बटाटे आहेत ते आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही असे खिचून पण घेऊ शकता. खिचायला टाईम लागेल म्हणून मी मॅशरनंच असे बारीक करून घेते. आता तिन्ही बटाटे असेच बारीक करून घेते. आता हे तिन्ही बटाटे असे बारीक करून घेतले मी. या तुम्ही हाताने पण असं मळून घेऊ शकता. आता जे शेंगदाण्याचं कूट आहे ते आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे. शेंगदाणे थोडेसे असे बारीकच करून घ्यायचे, जास्त असे जाडसर नाही ठेवू. आता 2-3 मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतल्या. तुम्ही असं ठेचा कुटून पण घेऊ शकता. चवीपुरतं यामध्ये मीठ टाकते. मी साधं मीठ घेतलं. तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही उपासाचं मीठ घ्यायचं. 1 छोटा चम्मच जिरा घेतला, तो टाकते. आता थोडा निंबाचा रस. तुम्ही उपासाला निंबू खात नसाल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता यामध्ये 1 मोठा चम्मच दही टाकते. दही आणि जे मिश्रण आहे आपलं हे, त्याची जे चव आहे ते एकदम छान लागेल खायला. आणि जे मिश्रण आहे त्याचे छान असे गोले जे आहेत तेच बनतील. तर थोडंसं 1 नाही तर 2 चम्मच दही घेऊन घ्यायचं. टेस्ट पण चांगला येतो दह्याने. आता हे मिक्स करून घेतलं मी. यामध्ये पाण्याचा अजिबात मी वापर नाही केला. तर कोथिंबीर विसरून गेले होते मी. नंतर मग माझ्या लक्षात आलं, माझ्या जवळच होता कोथिंबीर. आता खूप सारा कोथिंबीर टाकून व्यवस्थित हा मिक्स करून घेते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतला मी कोथिंबीर. हात साफ करून घेतले. चला आता याचे मस्त असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. जे बटाटे आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे, आपण मसाले वगैरे टाकता तसे जे मिश्रण आहे असं कडक होऊ द्यायचं. नाहीतर असं एकदम आसट, दही जास्त झालं, या मिश्रण आसट झालं तुमचं पातळ थोडं, तर जे गोळे आहे तुमचे ते तेलगटले होती. तर या गोष्टीची काळजी करायची. असे एकदम कडक होऊ द्यायचं मिश्रण. आता हे राजगिऱ्याच्या पिठामध्ये आपल्याला हे असे डुबून घ्यायचे आहेत आणि हे तळून घ्यायचे आहेत. आता तर तेल गरम करायला ठेवलं आहे पहिलेच मी. चला आता तेलामध्ये हे आपल्याला असे सोडायचे आहेत. तर सर्व असे गोळे करून घ्यायचे आणि नंतर मग एकच वेळा असे डुबून छानी राजगिऱ्याच्या पिठामध्ये असे सोडायचे. तर तेल माझं जे आहे चांगलंच गरम झालं. तर गॅस कम करून टाकली मी. आता इकडेच लक्ष देत राहिली तर मोबाईलमध्ये लक्षही दिलं नाही. तर पलटवायच्या वेळेस हे थोडंसं स्किप होऊन गेलं, म्हणजे सुरुवातीला गोळे पलटवायच्या वेळेस. आणि नंतर मग मी हे थोडंसं ॲड केलं डायरेक्ट काढतानाच. आता हे काढून घेते. छान असा कलर येऊ द्यायचा, तेव्हाच काढून घ्यायचे. प्लेटमध्ये टाकते. छान असा कलर येऊ द्यायचा, तेव्हाच काढायचे. आता हे दुसरी बॅच. तर हे पण असेच थोडे थोडे टाकून छान आता हे सर्व तळून घेते. तर तेल जास्त पण नाही घ्यायचं, नाहीतर तेल खराब होऊन जाते. त्या चमचच्या साहाय्याने पलटून घेते.
जास्त पण नाही कमी गॅस करायची, कमी गॅस केली की ते तेलकटले होता, एकदमच कम केले की. आता हे पण छान असे तेलामध्ये होऊ दिले. आता हे सर्व मी काढून घेते. कलर पण बघू शकता मस्त आला आणि खायला तर अतिशय टेस्टी लागतात, कुरकुरीत लागतात. दही टाकलं की एकदम मस्त असा टेस्ट येतो त्याला. आता असेच थोडे थोडे टाकून छान मी पूर्ण हे सर्व तळून घेते. आता सर्व तळण्यात झाले आहेत, तुम्ही बघू शकता मस्त असे झाले आहेत. हे तुम्ही दहीसोबत या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता, कोणत्याही उपास आले. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय.